कॉफीमध्ये जी असावी आलेली आहे ती देखील तितकीच खास आहे. त्यांचा एक फार मोठा फॅन फॉलोअर आहे. राजकारणामध्ये ते अतिशय सक्रिय असतात. त्यांचं कुटुंब एका चर्चेमध्ये असतं. त्यांचे व्लॉग्स जे आहेत ते मिलियन्समध्ये जातात. तुम्ही ओळखलं असेल, आपल्यासोबत कृष्णराज महाडिक आहेत. मुख्यमंत्री असं म्हणाले होते की कृष्णराज लंबी रेस का घोडा आहे. साहेबांच्या सानिध्यात काम करायला मिळणं ही माझी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. ह्या पोझिशनची किती व्हॅल्यू आहे आणि ह्या पोझिशनच्या माध्यमातून किती लोकांसाठी काम करायला मिळतं हे मी सुद्धा अंडर एस्टिमेट केलं होतं. परंतु आज जसं लोकांमध्ये वावरतोय, काम करतोय, तेव्हा ह्या पदाचं काय महत्त्व आहे हे कळतो. खास आकर्षणाचा विषय राहिलाय तो म्हणजे कृष्णराज यांचं लग्न. दोन्ही भावांचं अरेंज मॅरेज झाले तर एखाद्याचं लव्ह मॅरेज व्हायला काय हरकत नाही. तिसरा सुद्धा तीच पॅटर्न फॉलो करणार आहे की लव्ह मॅरेजचे काही संकेत आहेत? होऊ शकेल, अजून तरी माहित नाही मला. बरं, म्हणजे कोणी दाखवली आहे की घरी की नाही तसं काहीच नाही. अजून घरपर्यंत नाही गेलंय मागच्या तसं सुद्धा म्हणू शकतोय तुम्ही. म्हणजे आम्ही असं म्हणायला वाव आहे. म्हणजे आम्ही अशी अपेक्षा बाळगू शकतो की यावेळी वेगळा पॅटर्न फॉलो होईल आणि अगदी होऊ शकेल. अगदी होऊ शकेल. वा, ही मोठी बातमी आहे आमच्यासाठी की वेगळा पॅटर्न फॉलो होऊ शकतो म्हणलो. होऊ शकतो. अद्याप घरात पोहोचलेलं नाहीये पण होऊ शकेल. आणि या वर्षी गोड बातमी आहे. म्हणजे होईल. आता सतेज पाटील आणि महाडिक हा जो संघर्ष आहे याकडे आपण कसं पाहता आणि येत्या काळामध्ये काय वेगळा बदल होईल असं वाटतं तुम्हाला? त्यांचा आणि माझ्या वडिलांचा जो आता गेले कित्येक वर्ष संघर्ष राहिलेला आहे त्या गोष्टी राजकीय, हे बघा, राजकीय मतभेद असणं किंवा दोन वेगळे विचार असणं हे साहजिक आहे. आज माझे वडील भाजपमध्ये, ते काँग्रेसमध्ये आहेत. परंतु ह्या वैयक्तिकरित्या म्हणजे पर्सनल लेवलला नाही झालं पाहिजे. हे सगळ्यांना सुद्धा माहिती की एकेकाळी दोघं म्हणजे एका बुलेटवरनं फिरणारे दोन युवा होते. आमचे आता जुने फोटोचे अल्बम्स आहेत अजून. आम्ही एका फॅमिली ट्रिपला गेलो होतो केरलाला. तर मी त्यांच्या मांडीवर बसलोय आणि त्यांचा मुलगा माझ्या वडिलांच्या मांडीवर बसलाय. असा एक फोटो आहे माझ्याकडे अजून. खूप साऱ्या गोष्टी हे महाडिक विरुद्ध पाटील असंच दाखवलं जातं. त्यामुळे माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की राजकीय गोष्टी राजकीय ह्याच्यापर्यंतच ठेवा. अनेक संस्थांमध्ये सुद्धा खूप मोठा संघर्ष एकमेकांना विरोध करण्यासाठी चालू राहतात. तर त्या मला वाटते कुठंतरी हे झालं पाहिजे. आणि माझी खरंच इच्छा आहे की तुम्ही मित्र होतात हे कृपया विसरू नका. तुमचे माझ्या वडिलांचे कसे संबंध होते हे तुमच्या दोघांपेक्षा आम्हाला कुणालाच चांगलं माहीत नाही आहे. तर ते फक्त पाळा, बाकी काही नाही.